आता खासगी रुग्णालयांच्या मनमानी शुल्क आकारणीला चाप बसेल। राज्यात बॉम्बे नर्सिंग ॲक्टची लवकरच अंमलबजावणी होईल। त्यानुसार खासगी रुग्णालयात दरपत्रक लावणं बंधनकारक आहे। आदेश न पाळल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलेला आहे। पीएमपी कडून शनिवारी महिला दिनानिमित्त महिलांना मोफत बस प्रवास करता येईल। या अंतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या 13 मार्गांवर मोफत बस सेवा दिली जाणार आहे। घाटकोपरमध्ये आज 12 तास पाणी बंद असेल। घाटकोपर पूर्वमधील MICL प्रोजेक्ट समोरच्या जलवाहिनीला अचानक मोठी गळती लागली आहे। या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गुरुवारी सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत घाटकोपर पूर्वमधील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती सध्या तरी मिळते आहे। नवी मुंबई महानगरपालिकेचे भोकरपाडा जलशुद्धीकरण आज दुरुस्तीच्या कामासाठी 10 तास बंद असेल। दुरुस्तीच्या कामामुळे आज सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत नवी मुंबई शहरात पाणी पुरवठा बंद ठेवला जाईल। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आरोपी दत्तात्रय गाडे हा पोलिसांचा गणवेश परिधान करून एसटी स्थानकाच्या आवारात वावरत असल्याची माहिती तपासात समोर आली। गाडेच्या ओळखीचा एक जण पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असून गाडेने त्याचा गणवेश परिधान करून छायाचित्र काढले। तोतया पोलीस बनून त्यांनी अनेकांना गंडा घातला असल्याचंही कळतंय। कोर्ट आदेशाला सरकारकडून हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी सरकारने आता हायकोर्टात आव्हान दिलं। ठाणे सत्र न्यायालयानं अक्षय शिंदेच्या कोठडीतील मृत्यूसाठी 5 पोलिसांना जबाबदार धरलं। मात्र पोलिसांवर गुन्हा दाखल न करण्याच्या भूमिकेवर सरकार ठाम आहे। पोलिसांवर गुन्हा दाखल करणार की नाही हा सवाल हायकोर्टानं विचारलेला होता। काँग्रेस खासदार राहुल गांधींना लखनौ कोर्टानं 200 रुपयांचा दंड ठोठावला। सुनावणीला सतत गैरहजर राहिल्याबद्दल कोर्टानं ही कारवाई केली आहे। 14 एप्रिलला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिलेत। हजर न राहिल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा कोर्टानं दिलेला आहे।